नमस्कार. प्रवीणा ग्रुपतर्फे आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण भजन सम्राट भगवान लोकरे यांच्याशी भेट करणार आहोत आणि त्यांच्याशी सुसंवाद साधणार आहोत. प्रशांत, आपण ह्या जे व्यक्ती आहेत, या आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप नामवंत भजन सम्राट आहेत. त्यांच्या कल्पनेने एक कार्यक्रम होऊ घातलेला आहे. त्याबद्दल आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. आपणास नमस्कार आम्हा दोघांचाही. नमस्कार. नमस्कार. माझाही नमस्कार सर. नमस्कार. प्रेक्षकांना सांगू इच्छितो, आपले हे जे गेस्ट आहेत त्यांचे पुरस्कार आहेत, त्यांच्याबद्दल छोटीशी माहिती देतो. शिंदे साहेबांकडनं त्यांना कोकण रत्न बहाल केलेला आहे. तसेच उदय सामंत यांच्याकडनं रत्नभूषण पुरस्कार दिलेला आहे. गाडगे महाराज संस्था आहे दादर येथील, त्यांच्याकडनं त्यांना पुरस्कार दिलेला आहे. असे ग्रेट भजन करता आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्याकडनं जाणून घेऊया की हा कार्यक्रम जो येणार आहे त्याबद्दल काय विशेष आहे. त्याच्या आधी विशाल, मला पर्सनली असं वाटतं की सरांनी जो आता कार्यक्रम ठेवला आहे, आपण कार्यक्रमामध्ये गुपित कार्यक्रमाचं उलगडूया की नेमकं काय आहे ते. कारण जसं सरांनी याच्या संकल्पनेमध्ये पण सांगितलं की महाराष्ट्र आणि भजन ही जी संकल्पना आहे किंवा हे जे नातं आहे फार पूर्वीपासून चालू राहिलेलं नातं आहे. आणि अखिल भारतीय भजन संमेलन जे आपला येऊ घातलं आहे 18 आणि 19 जानेवारीला, याची मूळ संकल्पना तुम्हाला सुचली कशी, हे आम्हाला जाणून घ्यायला खूप आवडेल सर. संकल्पना सुचली म्हणजे आपण महाराष्ट्रामध्ये विविध प्रकारच्या म्हणजे संस्था आहेत ज्या संगीतामध्ये किंवा आपण नाटक म्हणतो, साहित्य संमेलन, जे संमेलन होतात त्यांना एक वरद हस्त असतो सरकारचा. बरोबर. तर आम्ही भजन करणारे जेवढे आहोत त्यांना कोणीच अजून वाली नाहीत. त्याला मान्यता मिळायला, राज्य मान्यता मिळायला पाहिजे. आणि जसं त्यांना निधी मिळतो, त्यांचं कवी संमेलन, साहित्य संमेलन, यासाठी गव्हर्नमेंट कडून, सांस्कृतिक मंत्र्याकडून जे निधी प्राप्त होतो त्याचा विचार आमच्या भजनाच्या दृष्टीने कोणी केलेलाच नाहीये. म्हणून आम्ही ठरवलं की आपण एका छताखाली येऊन आपण आपली मेजॉरिटी दाखवूया. म्हणजे मूल रडल्याशिवाय आई दूध पाजत नसते, त्याप्रमाणे आपण जर मागणी केली नाही तर ते शक्य होणार नाही. जे आपल्या काय मागण्या आहेत, म्हणजे लोकांपर्यंत पेन्शन योजना किंवा जे मेडिक्लेम वगैरे जे असतील, त्यासाठी आपण हे संमेलन भारत पातळीवरती करून आणण्याचं घाट घातलेला आहे. अच्छा, पण भारत पातळीवर तुम्ही म्हणताय म्हटलं तर आपला जो महाराष्ट्रापुरती हे भजन सीमित आहे की आउटसाइड पण आपण या गोष्टीचा विचार केलेला किंवा ते पण येणार आहे तिकडे, असं काय आहे? वेगवेगळ्या प्रांतातून त्यांना म्हणजे बोलवलेलं आहे, पण ते येतील की नाही हे त्यांच्यावरती. आम्ही अखिल भारत याच्यासाठी टाकलेलं आहे. काय काय लोक आता गोव्यातून येणार आहेत. आपण बघतो घुमट आरती केली होती विशाल, ते लोक येणार आहेत, ते कला दाखवणार आहेत. रेल्वेमध्ये जी भजनं असतात ती कला दाखवणार आहेत आणि हिंदी भाषिक पण येणार आहेत तिथे. आणि उद्घाटन तर सांस्कृतिक मंत्री आशिषजी शेलार करणार आहेत. आणि संमेलनाचे अध्यक्ष असतील संत तुकाराम महाराजांचे नातू, हे संमेलनाचे अध्यक्ष आहेत त्यावेळेस. तर मोठ्या मोठ्या हस्ती आम्ही बोलवलेल्या आहेत आणि त्या येणारच आहेत. म्हणून त्या आम्ही त्यांना अख्खी भारतीय असं म्हटलेलं आहे. खरंच खूप मोठी संकल्पना आहे सर, आणि ही अशी यशस्वी होत राहणारच आहे. तुमचा पहिला प्रयत्न कोणीतरी करायला पाहिजे होता आणि हा तुम्ही करता, ही खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे ऍक्च्युली, खरं बघायला गेलं तसं तर. कारण कोणीतरी इनिशिएटिव्ह घ्यायला पाहिजे होतं. कारण कसं होतं, भजन म्हटल्यानंतर सर, भजन हे मंदिरापुरतं सीमित राहिलेलं नाहीये. कारण कसं होतं ना की आपण साहित्य संमेलन असतील, नाट्य संमेलन असतील, हे सगळी जेव्हा होतात त्यांना तुम्ही बोलल्याप्रमाणे वरदहस्त आहे. पण भजन म्हटल्यानंतर मला अजूनही माहिती आहे की विरार ट्रेन जेव्हा निघते ती चर्चगेटला जाईपर्यंत असं एक डबा अख्खा भजनाने गाजलेला असतो.
घेतलेलं असतं. जर का लोकांच्या मनामध्ये किंवा हृदयामध्ये एवढं जर का ते भजन बसलेलं आहे, मग त्याचं हे आपलं या राज्य स्तरावरती किंवा राष्ट्र स्तरावरती का नाही व्हावं याचं एक संमेलन? उद्देशकरण झालं पाहिजे, त्याचा प्रसार प्रचार झाला पाहिजे. एक्झॅक्टली. खूप खूप चांगली संकल्पना आहे सर तुमची. आणि ह्या पाठीमागे जे काय तुम्हाला सहकार करण्यासाठी येणारे आहेत त्या सर्वांचे आम्ही अभिनंदन करतो. या ज्या कार्याला ऍक्च्युली 2 दिवस आहेत ना? हो, 18 जानेवारी आणि 19 जानेवारी अच्छा दादर माटुंगा कल्चरल सेंटर. अच्छा. नाही, पण आपण बाकीचे जे फुटेज आहे आम्हाला तुमची परवानगी हवी आहे की आम्ही त्या दिवशी तिथे आम्ही येऊ आणि त्या कार्यक्रमाचं जेवढं आम्हाला शक्य आहे आम्ही त्याचं रेकॉर्डिंग करू आणि ते आमच्या चॅनलवरती नक्की जेवढं होईल तेवढं आम्ही त्याचं प्रसारण करू. पण आम्हाला यासाठी तुमची परवानगी पण पाहिजे आहे. हो. प्रत्येक जे युट्यूबर्स आहेत आमच्या भाजनाच्या माध्यमातून ते हे करत असतात, रेकॉर्डिंग करून प्रसार करत असतात, त्या सगळ्यांना बोलवलेलं आहे. मोठे कॅमेरे पण असणार, LED असणार आहे तिथे लावलेले मागे जे सगळं आहे. अच्छा. आणि रूपरेषा बघितली तर पहिल्या दिवशी सकाळी 8 वाजता आमचे जे ओके. दिग्गज भजनी बुवा होऊन गेले, जसे कोकण कलाभूषण चंद्रकांत कदम, त्यांच्या घरी पहिली त्या प्रतिमेला पुष्पहार घालून तिथून दिंडी निघेल, तर त्याच्याच वा. बाजूला विलासबुवा पाटील संगीतरत्न त्यांच्या तिथे जाऊन त्यांना पुष्पहार घालून त्याच्या प्रतिमेला, पाटील मारुती मंदिर दादरला आहे तिथे भाटकर बुवांचा प्रतिमेला, तिथे भाटकर बुवांच्या प्रतिमेला हार अर्पण करून नंतर आम्ही स्नेहल भाटकर. त्याला स्नेहल भाटकर, कारण त्या एरियामध्ये पांचाळ बुवा किंवा इतर नाही आहेत, जे आहेत दादर एरियामध्ये त्यांचा मान सन्मान त्यांना हार वगैरे घालून आम्ही नंतर कल्चरल सेंटरला जाणार. आणि तिथे पहिल्या 3 तासात भजन स्पर्धा चालू होणार. फक्त अभंग आणि गवळण 15 मिनिटाचं आहे पहिल्या दिवशी थोडं. त्याच्यानंतर चर्चासत्र, कार्यशाळा अशा विविध प्रकारचे कार्यक्रम होतील पहिल्या दिवशी. आणि दुसऱ्या दिवशी पण 9 ते 2 वाजेपर्यंत पुन्हा भजन स्पर्धा. जवळजवळ 27-28 मुलं आली आहेत भजन करणारे आपली. आणि नंतर मग त्याच्यानंतर चर्चासत्र वगैरे सगळं, मंत्री वगैरे येणार आहेत त्यांच्या बरोबर, इतर जे दिग्गज बुवा लोक येणार आहेत, नवीन मुंबई, वाशी वगैरे, निवृत्ती बुवा चौधरी वगैरे, मोठे बुवा येणार आहेत, प्रताप पाटील जे मृदुंगाचार्य, यांच्याशी वार्तालाप करून याच्यामध्ये काय सुधारणा करायला पाहिजे, मुलांना तुम्ही काय सल्ला देणार, असे विविध रूपाने नसलेला सोहळा आहे. स्पर्धेचा असा काय विशिष्ट विषय आहे का? नाही, फक्त अभंग आणि गवळण ही पण संतांचीच असली पाहिजे, स्वरचित नाही. अच्छा. प्रशांत, काही आणखी प्रश्न? नाही, आता प्रश्न नाही. आता थेट आपण त्या गोष्टीची अनुभूती घ्यायची आहे तिथे जाऊन 18 आणि 19 तारखेला, जो हा पहिला होणारा हा संकल्प आहे त्याची. त्याच्यामुळे मला खूप उत्सुकता आहे की 18 आणि 19 हे दोन्ही दिवस आपण कसे अटेंड करतोय त्या गोष्टीची आणि सर्वांना भेटतोय. आणि सर तुमचे आशीर्वाद आमच्या सोबत असून दे आणि आपण नक्कीच 18 तारखेला भेटूया तिथे. हो, नक्की. आणि खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून. सहकार्याची आम्ही पण अपेक्षा करतो. जरूर. नक्की सर, नक्की. जसं तू आमच्या रेकॉर्डिंगच्या वेळेला केलेलं आहे तसं नेहमीच आम्ही अपेक्षा असतात. ते तर आम्ही तुमचीच आहोत. चला कदम साहेब. चला. पुन्हा एकदा प्रवीणा ग्रुप तर्फे आपले अभिनंदन. आमच्या प्रवीणा ग्रुप तर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आपण आमच्या इव्हेंटची दखल घेऊन जे आम्हाला कार्य करतो त्याची पोचपावतीच दिली, म्हणून अखंड भजन संप्रदाय हितवर्धक मंडळातर्फे आपलं स्वागत आहे. आपले आभार मानतो. धन्यवाद. नक्की भेटूया सर लवकरच. हो, नक्की. अच्छा.